झी 24 तास एक पाऊल पुढे। राम जेठमलानी यांनी रामाविषयी केलेल्या वक्तव्य आणि त्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टींची रामायण महाभारताची चिकित्सा व्हायला हवी का याविषयी आपण चर्चा करतो आहोत। डॉक्टर मंगला आठलेकर पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। मंगलाजी, मागच्या दोन्ही सेगमेंटमध्ये चर्चा तुम्ही विस्ताराने आणि शांतपणे ऐकलेली आहे। तुमच्यासाठी दोन प्रश्न आहेत की मुळात राम जेठमलानींनी जी टीका केलेली आहे आणि जी सातत्याने अनेक जणांनी पण केलेली आहे की आपल्या पत्नीवर विश्वास नसणं याबाबतचा आरोप प्रभू रामचंद्रांवर सातत्याने ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्हाला तथ्य वाटतं का, तो लॉजिकल वाटतो का? आणि दुसरा मुद्दा, पुराणातले दाखले, पुराणातल्या व्यक्ती, पुराणातली पात्र आणि वर्तमान काळ यांचं नेमकं काय नातं असावं, वर्तमान काळात त्यांचं कितपत स्थान असलं पाहिजे, याविषयी तुमचं काय मत आहे? पहिली गोष्ट अशी की मुळात आपण रामाकडे कोण म्हणून पाहतो, म्हणजे आपल्यासाठी राम कोण आहे? तर मला असं वाटतं की तो देव आहे, माणूस आहे का महाकाव्यातली एक काल्पनिक व्यक्तिरेखा आहे? हे जेव्हा निश्चित होईल तेव्हा आपल्या चर्चेची दिशा आणि त्या चर्चेची निष्पत्ती सुद्धा निश्चित होईल असं मला वाटतं। कारण दुसरी गोष्ट अशी आज झालेली आहे की आज 21व्या शतकातही स्त्रियांच्या समोर अनेक प्रश्न आहेत। पुण्या मुंबई सारखी शहरं आणि तिथली आत्मभान आलेली स्त्री, अगदी ठामपणे आत्मसन्मान जपत जगणारी स्त्री जर आपण वगळली तर अन्य स्त्रिया आणि खेडोपाडीच्या बहुसंख्य स्त्रिया नवऱ्याची अरेरावी सहन करीत जगतात। अशा या काळामध्ये आज वास्तवातल्या या नवऱ्यांच्या अशा वर्तनाचा निषेध करायचा की रामायण महाभारताच्या काळात जाऊन त्या महाकाव्यातल्या नायकांच्या त्यातल्या नवऱ्यांच्या वर्तनाची मीमांसा करायची, हे आपण ठरवायला हवं। अशी विधानं करणाऱ्यांना हे ठरवता येत नसेल, त्यांच्याकडे ती समज नसेल, पण मला असं वाटतं बहुसंख्य आपला हा जो समाज आहे तो या सगळ्या विधानांकडे हास्यास्पद विधानं म्हणून बघतोय। तो काही समाज ही विधानं मनावर घेत नाहीये। दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की माध्यमच याला नको तितकं महत्त्व देत आहेत आणि म्हणून राजकारण्यांचं महत्त्व हे नाहक वाढतंय। राजकारणी म्हणताना मी अशा तऱ्हेची विधानं करणारं राजकारणी म्हणते। आपल्याकडे रामाच्या बाजूनं आणि रामाच्या विरोधात हा सत्ता मिळवण्यासाठीचं हे जे युद्ध आहे, सत्ता युद्ध म्हणू आपण त्याला, ते वर्षानुवर्ष चाललेलं आहे, ते आपल्याला नवं नाही। आपण वर्षानुवर्ष हा रामाच्या विरुद्ध आणि रामाच्या बाजूने चाललेल्या राजकारणाचा खेळ बघतोय। त्यामुळे अशा तऱ्हेची विधानं जेव्हा केली जातात तेव्हा त्या विधानातला अंतस्थ हेतू न समजणे इतके आपण मूर्ख वेडे नसतो। म्हणजे सामान्य जनतेला तर मुळीच अशा तऱ्हेनं तुम्ही गृहीत धरू नका। तुम्ही म्हणजे अशी विधानं करणाऱ्यांना मी म्हणते की असं तुम्ही गृहीत धरू नका। सामान्य जनता अशा विधानामागचे अंतस्थ हेतू नेमकेपणानं ओळखू नये आणि म्हणूनच त्या विधानांना ती महत्त्व देत नाही। मला असं वाटतं की माध्यमांनी जर हे काही उचलून धरलं नाही तर राम जेठमलानींचं विधान जे आहे ते एका दिवसामध्ये शिळं होऊन जाईल, पण ही विधानं जागवत बसण्याचं काम माध्यमं करतायत। झी 24 तास एक पाऊल पुढे।